मुरुड शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असणारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरच्या मजल्यावर शॉक सर्किटमुळे आग लागली आहे. मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या या बँकेत वरच्या मजल्यावर अचानक धूर येऊ लागल्यानं त्वरित बाजूलाच हॉटेलमध्ये असणाऱ्या ग्राहकांनी पाहिल्यावर त्वरित मुरुड नगर परिषदेस कळवण्यात आलं. मुरुड नगर परिषदेची अग्निशामक बंब त्वरित घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरच्या मजल्यावर बँकेची स्टेशनरी, इव्हेंट तसेच जुने संगणक व विद्युत वाहिन्या होत्या. आज सकाळी 10:30 ते 11च्या समयी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जवळच कागदांची स्टेशनरीच्या कागदांनी पेट घेऊन या आगीने उग्र रूप धारण केले. वेळीच लक्षात आल्याने तातडीने मुरुड नगर परिषदेचा बंब आल्याने वरच्या मजल्यावरील दरवाजा फोडून आत प्रवेश करून तातडीने आग विझवण्यात आली. यासाठी स्वतः नगरसेवक रुपेश पाटील हे स्वतः अग्निशामक गाडीवर चढून आग विझवण्याच्या कामात मग्न झाले होते. रुपेश पाटील यांनी सक्रिय भाग घेऊन आग विझवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता. तातडीची मदत मिळाल्यामुळे आग लवकर आटोक्यात येऊन बँक ऑफ महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान होण्यापासून वाचले आहे. सदरची घटना दिवसा घडल्यामुळे लोकांच्या निदर्शनास येऊन मदत मिळण्यास मदत झाली आहे. या आगीत जुनी कागदपत्रे, पैसे मोजण्याची मशीन, जुने संगणक आदी जळून खाक झाले. सदरची घटना समजताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.